नमस्कार. एका खूप मोठ्या विश्रांतीनंतर विरामानंतर आपण इथे पुन्हा एकदा भेटतो आहोत. अर्थकथामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या भटकंतीबद्दलचे, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक आणि भौगोलिक कथनांचे, कहाण्यांचे संदर्भ देत देत मी तुमच्याशी इथे अनेक वेळेला संवाद साधत असते. पण 2025 या वर्षामध्ये साहित्यिक अभिरुची जागवणारे, मराठी भाषेची अभिजातता तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करणारे काही कार्यक्रम, काही सादरीकरण मी इथे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ठाण्यामध्ये माझी अत्यंत चोखंदळ असलेली रसिक मैत्रीण, जी एक अतिशय उत्तम कथालेखिका आहे, ती वसुंधरा घाणेकर, हिने तिच्या घरी, तिच्या घराच्या गच्चीवर एक अतिशय अभिरुची संपन्न कार्यक्रम आयोजित केलेला होता. ठाण्याचे प्रसिद्ध कवी सतीश सोळांकुरकर यांनी लिहिलेल्या दीर्घ कवितेला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने आमच्या ठाण्याचेच असलेले, ज्यांना ठाण्याचं म्हणलेलं आवडत नाही, कारण मराठी भाषेची अभिजातता हा विषय काही फक्त ठाण्यापुरता मर्यादित नाही, पण तरी सुद्धा एक ठाणेकर म्हणून मी ज्यांचं नाव कायमच अभिमानाने घेत आलेली आहे, ते ज्येष्ठ कवी असलेले प्राध्यापक अशोक बागवे सर यांनी कविवर्य सतीश सोळांकुरकर यांची मुलाखत घेतली. आणि केवळ रुजवात या दीर्घ कवितेबद्दलच नव्हे, तर एकूणच मराठी काव्यविश्वातला कविता विचार त्या दोघांनी मिळून त्यांच्या संवादातून अतिशय चोखंदळपणे आम्हा रसिकांसमोर सादर केला. मला शूटिंग करताना बरीच लिमिटेशन्स आली, तर त्या सर्व लिमिटेशन्ससह हा जो चोखंदळ कविताविषयक संवाद घडला, तो शक्य असेल तितक्या सुलभपणे तुमच्यासमोर मांडण्याचा मी इथे प्रयत्न करते आहे. अशोक बागवे सरांशी, सतीश सोळांकुरकर सरांशी माझे त्यानिमित्ताने ओळख होऊ शकली, याचं मला अतिशय अप्रूप वाटलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला, तर असेच साहित्यिक अभिरुचीचे एकाहून एक दर्जेदार कार्यक्रम मी अर्थकथा, मातीशी नाळ जुडणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येत राहील. त्यामुळे हे चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा. या उत्तमोत्तम कार्यक्रमांची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करत राहा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिप्री, देवै सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्यापहा, निःशेष जाड्यापहा. मला आता आठवणीत आहे तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज नेहमी देवाला कधी सखा म्हणायचे, कधी चांडाळ म्हणायचे, कधी कृपाळू म्हणायचे. परस्पर विरोधी ते बोलत असत आणि त्यांचे अभंग ह्या कविताच आहे. आणि अशा वेळेला आपल्याला वाटेल कधी चांडाळ म्हणतात, कधी सखा म्हणतात. मला ते खूप आवडतं. त्यांची भावना सच्ची आहे, त्यांचे शब्द सच्चे आहेत, शुद्ध आहेत. आणि मला वाटतं कवीच्या भावना नेहमी कवितेमध्ये जेवढ्या शुद्ध असतात तेवढ्या कथा किंवा इतर लेख लिहिताना नसतात.
अलंकार असेल, प्रतिभेचा स्पर्श तर असेलच असेल, पण शुद्धता ही कवितेमध्ये जास्त असते. त्यामुळे मला कविता सर्वात आवडता प्रकार आहे माझा. आणि आज आपण जो कार्यक्रम सादर होतो आहे त्याच्यामध्ये दीर्घ काव्य आहे. त्या दीर्घ काव्याची मुलाखत अशोक बागवेसर घेणार आहेत. मलाही त्याची उत्सुकता आहे, तुम्हालाही त्याची उत्सुकता आहे. मी अजून उत्सुकता टाळत नाही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि याच्या पुढची सूत्र मी अशोक बागवेसरांकडे देते. हा माझा अतिशय आवडता कवी आहे त्यानंतरच्या पिढीतला. आणि त्याची मुलाखत घेणं हे आपली कोणती अश्विनी ती भोईर नेहमी घेते. पण एकदा अपघाताने ती आली नाही तर मग म्हटलं घाबरू नकोस, मी आहे. मी काय कुणाची अजून मुलाखत घेतली नाही त्यावेळी, पण मला जमलं थोडंसं. आणि सगळे प्रेक्षक असं म्हणाले की बरं झालं अश्विनी भोईर आल्या नाही असं. ओळख ही फक्त जाता येता होते. सगळं माणूस कळत नाही ना, त्याला म्हटलं तो ओळख. परिचय याचा अर्थ मराठीत ज्याला बायोडेटा म्हणतो आपण. हा म्हणजे ते जन्म कुठे झाला, कुठल्या शाळेत शिकला आणि हा काय कर्तृत्व केलं, किती पुस्तकं न लिहिलेली छापले, असं सगळं जे लिहितात त्याला परिचय असं म्हणतात. आणि रुजवात हा शब्द जरा समजून घेऊया म्हणजे कवितेकडे जाणं सोपं होईल. रुजवण नावाचा शब्द आहे. रुजवण म्हणजे बीज जे मातीमध्ये आपण पेरतो त्याला रुजवण म्हणतात. आणि मग मातीतून जे रोप येतं त्याला रुजवा म्हणतात. आणि त्या रोपाची ओळख ज्यावेळी सगळ्या दृष्टीने होते त्याला रुजवण म्हणतात, रुजवात म्हणतात. रुजवात याचा अर्थ आंतरिक माणसाला जाणून घेणं, त्याला रुजवात असं म्हणतात. नुसतं परिचय ओळख नव्हे. तर हे नाव ठेवलं त्याने. आणि ते रुजवात हे दीर्घकाव्य आहे. त्यात तू आणि ती आहे. तो कायम बोलतोय आणि ती बोलत नाहीये. आणि त्यामुळे त्यामध्ये जी वेदना आहे, माझं नेहमी असं म्हणणं असतं, वेदनेतून संवेदना निर्माण होते, संवेदनेतून भावना निर्माण होते, आणि भावनेला तुम्ही कल्पनेची जोड दिली की कविता निर्माण होते. कळलं की नाही? विचार नावाची गोष्ट कवितेत नसते हे बऱ्याच ग्रुपने लक्षात घ्यावे. म्हणून विषय सांगू नयेत ग्रुपवर, या विषयावर लिहि, त्या विषयावर लिहि. विचार लिहायचा असेल तर वैचारिक लेख लिहावे. कवितेचं कारण कविता ही अनेक अर्थी असते. त्यात एकच एक विचार सांगितलेला नसतो, तात्पर्य सांगितलेलं नसतं, सारांश सांगितलेला नसतो. कसं असतं? आणखी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. गद्य आणि पद्यामध्ये काय फरक आहे? गद्य म्हणजे कथा, कादंबरी, नाटक म्हणा, त्यात कथा बीज असतं. हे कथा बीज फुलवणं आणि त्याचा वृक्ष करणं हे गद्य लेखकाचं काम आहे. कवीचं नेमकं उलट आहे. कवीला आधी वृक्ष दिसतो आणि त्याच्या मुळापाशी जाणं याला कविता असं म्हणतात. ते तुमच्या असं लक्षात. म्हणून ते मुळापर्यंत जाणारी असते आणि म्हणून ते मुळातून काय आहे याचं आश्चर्य ज्यावेळी होतं. कारण कथा तुम्हाला डोळ्यासमोर दिसते, नाटक दिसतं, कविता लिहिताना कधीच दिसत नाही. ती अदृश्य असते आणि आपोआप ती प्रकट होते. तसं ते आहे. पण फक्त पिंड पोचता आला पाहिजे कवीला. कधी कधी अवॉर्शन पण होते. तर असा हा कवी आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे तुमच्या सगळ्याच्या वतीनं. एक तर रुजवात हे नाव आहे, दीर्घ कविता लिहिलेली आहे, त्याची प्रस्तावना मला जमेल तशी मी लिहिलेली आहे. ते दीर्घ काव्य लिहावं अशी प्रेरणा. कारण बरेच कवी दीर्घ काव्य लिहित नाहीत. मराठीत फार कमी आहेत की जे दीर्घ कविता लिहितात. त्यामुळे दीर्घ कविता तुम्हाला कधी वाटले ही लिहावी आणि आपण ती फुलवावी, किंवा त्याच्या मागची प्रेरणा काय आहे, असा माझा एक साधा प्रश्न. तर कसं होतं की सर आता म्हणाले की रुजवण होत जाते आणि मग त्याची रुजवात होते. म्हणजे आधी बीज पेरलेलं आहे, त्या बीजाचं पूर्ण अंकुरण जे आतमध्ये, भूमीच्या आतमध्ये, मातीच्या आतमध्ये होतं ते आपल्याला जाणवत नाही. पण त्याचा कोंब जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की इथे कुठेतरी आधी बीज पेरलं गेलेलं असलं पाहिजे. रुजवाच्या बाबतीतही मला असं वाटतं की जो रुजवात जरी मी आता
एक 10 वर्षापूर्वी लिहिली असली तरी त्याचं जी बीजं जी होती ती माझी अगदी सुरुवातीपासून कुठेतरी ती आतमध्ये पेरली गेलेली आहे आणि तिचं आतमध्ये तिचं फुलणं सुरू होतं. त्या मातीचं एक फुलणं, त्या बीजाचं एक फुलणं त्या मातीच्या आतमध्ये सुरू असतं, ते सुरू होतं आणि मग त्याला एक वेळ काळ यावी लागते. जसं म्हणजे आपण गर्भारपणामध्ये म्हणतो की 9 महिने 9 दिवस झाले की बाळाचा जन्म होतो, ती कोणी सांगावं लागत नाही, तिकडं भाकीत करावं लागत नाही. तसं ते बीज केव्हा त्या मातीतून फुलून वर यावं त्याचा एक मुहूर्त ठरलेला असतो. तो मुहूर्त एके दिवशी आला आणि ऋतुवात माझ्याकडून एक सलग ते लिहिलं गेलं आणि मी सतत लिहित होतो. मला आठवत होतं की रात्री 10-10:30च्या आसपास मी ते लिहायला घेतलं आणि पहाटे 2-2:30 पर्यंत मी त्याच्यामध्येच होतो आणि ते सतत एक असं चिंतन. आणि मी काय लिहित होतो मला कळत नव्हतं. मी ते सतत लिहिलं गेलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी 2-3 दिवस तापाने पूर्ण फणफणत असा आजारी पडलेलो होतो की उत्सर्जन झाल्यानंतरची जी सगळी अवस्था होती ती अवस्था मला रुजवातमध्ये आलेली होती. आणि मग ते लिहिल्यानंतर मी ते बरेच दिवस तसंच ठेवून दिलं होतं. मला धाडच होत नव्हतं की याचं काय करायचं, हे नेमकं माझ्याकडून काय लिहिलं गेलंय. मग ते मी एकदा वाचलं, 2दा वाचलं, संदेशला एकदा ऐकवलं. सरांचं माझं कसं आहे की काहीही लिहिल्यानंतर पहिली गोष्ट अशी होती की ती कविता असेल, लेख असेल, काय वाटेल ते असेल, जे लिहिलं की मी आधी सरांना जाऊन दाखवतो, त्यांना वाचून दाखवतो. हे रुजवात सुद्धा मी सरांच्याकडे किमान 6 ते 7 वेळा घेऊन गेलो, पण वाचायचं धाडच झालं नव्हतं तेव्हा. आणि एकदा धाडस करून असं वाटलं की आता आपण सरांना सांगूया. मी सरांना ते वाचून दाखवलं आणि सरांना अरे ही तरी उत्तम दीर्घ कविता आहे आणि याचं आपल्याला पुस्तक करता येईल का बघूया. आणि म्हणून त्यांनी लगेच तिकडे नितीन हिरवेला फोन केला संमेलनाच्या आणि या पुस्तकाची रुजवात झाली. म्हणजे त्याची सुरुवात खूप आधी कुठेतरी झाली होती आणि ते रुजवून यायला मात्र इतका काळ झाला मला वाटतं द्यावा लागेल. गाव, बालपण, आई आणि शाळा या 4 वेदांवर त्याच्या कवितेचा वेदांत आहे. आणि हे त्याच्या जे कवितेमध्ये आहे तर मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपण सगळे शहरातले लोक, आपला एक पाय गावात असतो कायम आणि एक पाय शहरात असतो, पण आपल्याला ज्या आठवणी असतात त्या सगळ्या त्या तिकडच्या असतात सगळ्या. हे आमच्या वयाच्या सगळ्या लेखकांना माहिती आहे आणि ते सतत तुम्हाला येतं. कारण एका इंग्लिश कवीने एक अतिशय बोल्ड असं स्टेटमेंट केलेलं आहे, व्हॉट रायटर्स राईट इज ओनली इन बिटवीन 6 to 16. 6 ते 16 वर्षात त्याने जे अनुभवलेलं असतं तेच तो पुन्हा लिहित असतो. त्यामुळे तो मॅच्युअर्ड होत नाही. पण हे खरं आहे की आपल्याला आई आठवते ती बालपणीच आठवते ना. मोठेपणे आईची आठवण करणारे जे असतात ते सगळ्यात सज्जन लोक असतात, पण लहानपणी जी आईची आठवणी सगळ्या राहिलेल्या असतात ना त्या आपल्या मनात इकडे कुठेतरी असतात. कारण मेंदू इतका दुसरा मोठा कॅमेरा जगात कुठेही नाही. जरी देवेंद्र समोर बसला असलं तरी इथे जे आपल्याला ठसे मिळतात ना त्या ठस्यांवर आपले पुढचे आरसे अवलंबून असतात. पण हे आमच्या तरुणपणी किंवा प्रौढपणी आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या जाणीवा होतात. हे कसं काय तुम्ही पेरलेलं आहे आणि त्याची एखादी कविता असेल तर बोलून झाल्यावर वाचायची. सोळांपूर गावामध्ये गावठी दारूचे गुत्ते पकडले. सोळांपूर गावामध्ये 2 गटामध्ये हाणामारी, 4 लोकांची डोके फुटली. काल जी चोरी झाली त्याच्यामध्ये जे जो चोर पकडले त्यातले 4 सोळांपूर गावचे इतक्या प्रसिद्ध गावातून मी आलो नाही. तुम्हाला लक्षात नसेल की माझ्या कवितेवर काय संस्कार झाले असतील म्हणून. पण 2 गोष्टी यातल्या मला मुद्दाम महत्वाच्या सांगाव्याच्या वाटतात. त्या अशा आहेत, सोळांपूर हे अतिशय छोटंसं गाव होतं आणि आईचा गावातल्या प्रत्येक घराची घरोबा होता. तर ती आधी मला म्हणते की चांगली माणसं कनवटीला लावता आली पाहिजे. ते तिथं फार असं आजीरामत मस्त वाक्य आहे, मला आवडणार. चांगली माणसं कनवटीला लावता आली पाहिजे. हे तेव्हापासूनच तिचं आहे. म्हणजे घरी जरी आमच्याकडे काही नसलं तरी कोणतरी कुठून तरी यायचं आणि म्हणायचं काकी 2-4 दिवस झालं जीवाला बरं वाटत नाही, काहीतरी थोडीशी भाजी किंवा एक लोणच्याचा फोड किंवा काहीतरी द्याल का. आता घरी तर काही नाहीये पण ती काय म्हणायची पाहिजे ना, मी संध्याकाळी स्वतःला पाठवतो. आणि कुठून तरी इकडून तिकडून काहीतरी करून ती मला ते कशात तरी डब्यात वगैरे घालून ना
मला तिकडे पाठवत असे. आणि सांगायचा मुद्दा असा आहे, घडलेली गोष्ट आहे की ज्यांच्याकडे मी ते घेऊन जात असे 2 दिवसानंतर ती येऊन सांगत असे की इतकी औषधं घेतली, मला ते सरकारी दवाखान्यात औषध मिळालं, अमुक झालं तमुक झालं, मला गुण आला नाही, पण तुझ्या आईचं मी ते खाल्लं आणि मला खरंच जीवाला बरं वाटायला, असा निरोप दे असं मला ती सांगत असे. दुसरा एक तुम्हाला मुद्दा सांगतो की लिखाण तिनं मला कसं सांगितलं की काय व्हायचं की सासरच्या ज्या मुली बाहेरच्या गावातून आमच्या गावी सासरी आलेल्या ज्या मुली होत्या ना, त्या सगळ्या गारांनी सांगायला आईकडे यायच्या की मला घरी कसं छळतात, मला दिवाळी सणाला पाठवायची जायची इच्छा आहे पण मला पाठवत नाही, गावाकडून मला कोणी विचारत नाही. असं ती त्यावेळेचं ती वातावरण तुम्ही जर लक्षात घेतलं की 50 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, किंवा मुलगा कोणाचा जर तो कुठे नोकरीला असेल तर ते बाबाही माईला सांगायचे, बघा ना हो किती आता 2 महिने 3 महिने त्याने पैसे पाठवले नाहीत, मी आता काय करू. तर ती म्हणायची काय माहिती ना, मी संध्याकाळी एक कार्ड घेऊन या, सत्तू तुम्हाला पत्र लिहून देईल. आणि ते ती सासूरवाशीन घरी यायची, ते ज्याच्या मुलाचे पैसे आलेले नाहीत ते यायचे, ते सगळे येऊन ना मला सांगायचे. आता कार्डमध्ये सगळं लिहायचं आहे आणि ते सगळी त्यांची रामकाणी मला सांगायची की बघा ना असं, आणि मग मी घरातून चोरून पत्र कसं पाठवायचं आमचं तर सगळं. आणि कसं काय माहिती नाही, तो परकाया प्रवेश व्हायचा, मी ती सासूरवाशीन व्हायचो, कधी कधी तो मी बाप व्हायचो, कधी कधी ती आई व्हायचो, आणि मी ते उत्तम पत्र लिहून द्यायचो. आणि ते अक्षर माझं तेव्हापासून थोडंफार चांगलं असल्या कारणे ते लिहून सगळं झाल्यानंतर आई म्हणायची काय लिहिलं ते वाच, आणि लिहिल्यानंतर ती म्हणायची अरे बस, हेच तिला म्हणायचं होतं, उत्तम पत्र लिहिलेलं आहेस. आणि ते मग पत्र त्यांच्याकडे जायचं. आणि ती मला तेव्हापासून दिवाणजी म्हणत असे, म्हणजे काही कुणी आलं ना, माझा दिवाणजी शाळेतून येऊ दे, मग मी त्याला लिहायला सांगते, असं ती म्हणत असे. आणि मग ती लिहिण्याचं सगळं. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या पहिला जो कविता संग्रह आला त्याचं नाव ही पत्रास कारण की असं आहे. तो पत्रांचा जिव्हाळ होता. अनिल कसुरकर नावाचा माझा मित्र, जो त्याचा आणि माझा पत्रेवर होता, तो मला लिहून 50-50 पानं पत्र पाठवत असे. आणि मी टाईप करून त्याला 100-100 पानं मी पत्र लिहून पाठवत असे. लंच आवर मध्ये मी लिहायला बसायचो. ही शशी इथे बसलेली आहे, ते माझा हात चालताना अरे हा चक्करून पडतो की काय, अशी माझी तेव्हा ती तंद्रा लागलेली असायची. आधी तसंच होतं, मी कोणाला काही लिहायला बसलो किंवा काय, एकतर पत्र हे मला कविता इतकं प्रिय आहे. पत्र आणि कविता हे आतून आल्याशिवाय लिहिलं जात नाही. नाहीतर पत्र लिहिली जातात की आमच्याकडे पाऊस पाणी यावेळेला चांगला आहे, तुमच्याकडे उन्हाळा कसा आहे, आमच्याकडे थंडी खूप पडलेली आहे. हे पत्र मानायला मी तयार नाही. आतून येतं, ज्याच्यासाठी राहायचं तो माणूस तुमच्या समोर बसतो, त्याच्याशी तुम्ही बोलत असता आणि मग पत्र लिहिलं जातं. हे पत्र आहे. त्या पत्राची सुरुवात माझी तिकडे तशी ती लहानपणी झालेली होती आणि माझ्या लेखनाला सुरुवात झाली असावी. आईचा विषय निघाला. शाळेच्या संदर्भातली अजून एक महत्वाची मध्ये मध्ये एखादी कविता मी तुम्हाला जरूर ऐकवेन की आता मगाशी उल्लेख झाला की मला कधी पूर्ण पुस्तकांचा संच मिळाला नाही. माझ्या मुलांसाठी तो आम्ही घेतो. आणि आजही तसंच आहे की आपल्याला आपली मुलं किंवा नातवंड जेव्हा एखादी गोष्ट आणायला सांगतात तेव्हा आपण एखादा पेन किंवा एखादी पेन्सिल आणत नाही. आता आपण डझनाने आणतो, 1 डझन वह्या आणतो, 1 डझन पेन आणतो. आणि तेव्हा मात्र तशी परिस्थिती नव्हती. इतकं गडबड व्हायची की फीसाठी पैसे हवे आहेत शाळेमध्ये, हे घरात सांगायला सुद्धा आईचा वशिला घेऊन बाबांच्याकडे जावं लागत असे. आणि वर्गात इतर वेळेला कुठल्याही प्रश्नासाठी माझा हात जो नेहमी वर असायचा, तो शाळेची फी कोणी आणली रे असं जेव्हा विचारलं जायचं तेव्हा मी खाली मान घालून बसत असे. तर ते सगळे दिवस. आणि आज मुलं आमचा राजसाहेब मला म्हणाला, इकडे सरस्वती शाळेमध्ये होता, उद्या तुम्हाला शाळेमध्ये 20,000 रुपये लगेच भरायला सांगितलेत. मला 20,000 रुपये? मी म्हटलं कशाला, तर सिंगापूरला टूर जाणार आहे, आम्हाला कन्सेशन मध्ये नेतात म्हणाला. मी म्हटलं 20,000 म्हणजे 2 वर किती शून्य माहितीत का तुला? म्हणजे इतकं सहज सांगतात हल्लीची मुले. तेव्हा 2 पैसे 2 आणे फी साठी पैसे मिळवण्यासाठी काय काय करावं. आणि ते सगळं माझ्या डोक्यात असताना एक समज नावाची कविता लिहिली गेली, ती तुम्हाला ऐकवत आणि मग सरांच्याकडे आपण पुढच्या प्रश्नासाठी जाऊया. की समज आल्यापासून असंच वागत आलो, तुम्ही घ्या आधी जेवून आम्ही नंतर बसतो आई बाबा म्हणायचे. समज आल्यापासून असंच वागत आलो, तुम्ही घ्या आधी जेवून आम्ही नंतर बसतो आई बाबा म्हणायचे. घरात काही शिल्लक नाही आपसुकच करायचे, अर्धपोटी ताटावरून तसंच उठायचो जेवून, ताटात कोर चतकोर बाजूला ठेवून. परीक्षा जवळ यायच्या आमच्या, परीक्षा फीचे सावट स्पष्ट दिसायचे त्यांच्या डोळ्यात. रात्र जागून गृहपाठाच्या वह्या लिहून द्यायचो. 2 फायदे व्हायचे, लिहिता लिहिता अभ्यास व्हायचा आणि फी साठी 4 आठाने सुटायचे.
दिवाळीसारख्या सणात रंगीबेरंगी कपड्यांची फुलपाखरं बागडत असायची आजूबाजूला. दिवाळीसारख्या सणात रंगीबेरंगी कपड्यांची फुलपाखरं बागडत असायची आजूबाजूला. शाळेचे पांढरे आणि खाकी कापड स्पष्ट दिसायचे आम्हाला स्वप्नात. शाळेचा पांढरा शर्ट काखेत उसवलेला असायचा. शाळेचा पांढरा शर्ट काखेत उसवलेला असायचा. उत्तर येत असूनही हात वर व्हायचा नाही वर्गात. खिसे फाटकी खाकी पॅन्ट कमरेला नीट बसायची नाही. खिसे फाटकी खाकी पॅन्ट कमरेला नीट बसायची नाही. वाटायचं वाढत्या वयाबरोबर कपडे का नाही मोठे होत. 30-35 वर्ष झाली आधी तसंच आहे सगळं. मुलगा रोज बदलतो कपडे शाळेत जाताना. मुलगा रोज बदलतो कपडे शाळेत जाताना. रोज करून घेतो बुटाला पॉलिश. रोज हरवून येतो काहीतरी घेऊन जातो नवीन दुसऱ्या दिवशी. आई त्याला काही बोलत नाही. आई त्याला काही बोलत नाही. आम्हाला तरी ती कोठे बोलत होती तेव्हा. आम्हाला तरी ती कोठे बोलत होती तेव्हा. शाळा जी मी म्हणतो ती माझी आई. माझ्याकडे माझं गाव अजोळ गारगोटी. तिथून एक 16-17 किलोमीटरवर माझं गाव. मामाच्या घरी त्यावेळेला सगळी मासिके येत असतात. चांदोबा येत असे, किशोर येत असे, सगळी वर्तमानपत्र. आणि ते खूप सधन असं कुटुंब होतं. आणि आजोबा जेव्हा आजोळवरून माझ्या आईकडे येत असत तेव्हा ही निवडक ती चांदोबा किंवा ती सगळी मासिकं ती पुस्तकं इकडे घेऊन येत असत. आणि आई एकदा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये ती पानाला असे दुमड घालून ठेवत असे की हे तू वाच म्हणून. हे तू वाचायला पाहिजे. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये चांगला लेख असेल तर तो तू वाचायला पाहिजे. चांदोबातली ही कथा वाचलीस का, अमुक वाचलंस का, असं करत असेल. आणि नुसतं वाचून चालत नसे तर त्याच्यावरती मला विचारत असे की तुला नेमकं काय वाटतंय, त्याला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, तुला हे जाणवलं का जाणवलं नाही. अशा प्रकारचे वाचनाचे संस्कार माझ्या आईने केले. आत्ताही तेच आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ती बेडरिडन आहे, म्हणजे तिला चालता येत नाही. पण आजही माझ्याकडे कोणाचंही नवीन आनंद देशमुख माझ्या घरी आलेले आहेत, रवी माझ्या घरी आलेला आहे, संदेश अनेक सगळी मंडळी, सागर आलेला आहे. तर आजही माझ्याकडे जेव्हा वसुंधरा आलेली आहे तिचंही पुस्तक आईनं आधी घेतलं होतं. म्हणजे कोणाचंही पुस्तक जेव्हा माझ्याकडे येतं त्यावेळेला तिचा पहिला अधिकार तिच्यावर असतो. आता तिला थोडासा स्मृतिभ्रंश आहे पण तेव्हा ती मला जरूर सांगत असे हे पुस्तक वाच. हे पुस्तक वाचलं नाहीच तरी काही बिघडण्याजोगं नाही, इतकं ते स्पष्टपणे मला तेव्हा ती सांगत असे. अशा प्रकारची आई माझ्याकडे असल्यामुळे हा लिहिण्याचा किंवा वाचनाचा वारसा माझ्याकडे आला असावा असं मला वाटतं. शाळेच्या आणि आमच्या आयुष्याच्या संदर्भातली एक छोटीशी कविता आहे ती तुम्हाला मुद्दाम मी ऐकवतो की शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वळचणीला दडायचा. डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली, डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली, रात्रभर जागून केलेली उजळणी ओघळून गेलेली. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. उदासवाना होऊन कधी वळचणीला दडायचा. गरिबी ना मला बऱ्याच वेळा असं वाटत आलेलं आहे की म्हणजे मी कुठलंही त्याचं मी काय गरीब होतो आणि असं त्याला मला सांगायचं नाहीये. पण गरिबी ही माझ्यासाठी अनेक वेळेला वरदान होऊन आलेली आहे. पुस्तक नसल्यामुळे तुम्हाला पाठांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मित्रांच्याकडे पुस्तकं असायची, कोणाकोणाकडे सगळी पुस्तकं. मला माझ्या सगळ्या आयुष्यात कधीतरी पूर्णच्या पूर्ण सेट पुस्तकांचा मिळालेला आहे ना, हे स्वप्न माझं कधीच पूर्ण झालेलं नाही आजवर. माझ्या मुलांचं ते मी करतो आता, पण ते माझं कधीच नाही झालं. त्यामुळे संध्याची वही आण, अरुणची वही आण आणि सागरची वही आण, मग ते धडे वाच आणि अमकं कर तमकं कर असं केल्यामुळे ती वाचनाची सवय तिकडे लागली होती, ती पाठांतराची सवय लागली होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, उंची कमी असण्याचा अजून एक सरभर करणार आहे. सर उंची कमी होती माझी. म्हणजे आता थोडासा मी 4 फुटाच्या वर दिसतोय खरं आहे, तेव्हा तो 3.2 वगैरे असं काहीतरी कार्यक्रम होता. 10वीला बसताना सर मला म्हणाले होते की मला तुझी भीती काय वाटते, तुला बसवू देणं, तुला 10वीचा विद्यार्थी तू वाटतच नाहीयेस, तुझं मुंडकच दिसतं वरती म्हणायचे नुसतं त्या बेंचच्या वरती, कसं काय तुला बसवतील 10वीचा विद्यार्थी म्हणून. इतका मी छोटा होतो बाळतोसकरण मला पाहिलेला आहे. त्याचा फायदा असा झाला की कंपल्सरीली मला पहिल्या बेंचवर बसावं लागलं. त्यामुळे मला टिवल्या बावल्या करता आल्या नाही. सर वर्गात येतानाच ते डस्टर खडू माझ्या टेबलवर ठेवायचे आणि मला कंपल्सरी तिकडे बघावं लागायचं. ते असल्यामुळे मला वेगळा अभ्यास करावा लागला नाही. छान माझा अभ्यास होत गेला आणि पहिला नंबर कधी चुकला नाही. अजिबात कॉपी न करता सुद्धा मी नेहमी त्या पहिल्या नंबरमध्ये होतो. आणि टिवल्या बावल्या करण्यामध्ये तर मी होतो. कारण हुशार असण्याचा फायदा मी असा, कोणातरी काहीतरी सुचवायचं आणि आपण गप्प बसायचं
म्हणायचं ती लहानपणाची माझी खोड आता जरा कमी झालेली आहे, पण तेव्हा ती मी तेव्हा मजा केलेली होती. एक गरिबीविषयी तर बोलला. एका फार मोठ्या माणसाचे एक जबरदस्त वाक्य आहे, ते सांगतो गरिबीबद्दल, की आम्ही गरीब होतो हे आम्हाला माहीत नव्हतं, ही आमची श्रीमंती होती. माझंच आहे सांगायची गोष्ट अशी. आणि बुटका याच्याविषयी बोलला ना, आता उंची आणि बुटकी आपल्या हातात नसते, हो की नाही. दुसऱ्या माणसाचं साईज देच आपण असतो. पण जगातली सगळ्यात मोठी माणसं ही 5 फूट 3 इंच आहेत. नेपोलियन बोनापार्ट 5 फूट 3 इंच, हिटलर 5 फूट 3 इंच, सुनील गावस्कर 5 फूट 3 इंच, सचिन तेंडुलकर 5 फूट 3 इंच, अशोक बागवे 5 फूट 3 इंच. तर त्यामुळे पाडगावकर म्हणायचे की काही काही कविता अशा असतात की त्या ऐकल्यावर तुम्ही अंतर्मुख होता आणि तुम्ही शांत बसता. ही सगळ्यात मोठी दाद आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी टाळ्या पिटल्याच पाहिजे असं नाही. तर त्याच्या कविता ऐकताना मला हे जे कारुण्य ज्याला आपण म्हणतो ना, ते असं येतं. तर ही जी शैली आहे, हे पुन्हा आईचा संदर्भ आहेच त्याला, पण ती कशी तुमची ही वेगळी शैली झाली? खरं म्हणलं तर ठरवून तर अशी शैली येते असं मला काय वाटत नाही. पण आजूबाजूच्या ज्या संस्कारामध्ये तुम्ही वाढता, जे संस्कार तुमच्यावर तुमच्या नकळत काम करत असतात ना, मला वाटतं त्यातून ती शैली निर्माण होत गेली असावी. आणि काय झालं की कारुण्याच्याच ह्या सगळ्या बालपण जे माझं गेलेलं आहे ना, ते असंच गेलेलं आहे. म्हणजे मला नेहमी आता परत आई म्हणजे जिथं जिथं बोलेन, जे जेव्हा बोलेन तेव्हा आईचे उल्लेख आहे ना, हा मला तो अपरिहार्य वाटतो, तो येतोच. म्हणजे त्याचं कारण असं की एका प्रचंड श्रीमंत घरातून आलेली माझी आई, की जिच्या त्या काळामध्ये तिला जेव्हा माहेरातून सासरला सोडायला येत असत तेव्हा आजोबांचा एकटा गाडी येत असे, आणि त्यामध्ये रक्षणासाठी म्हणून एक तो कामगार गुंड किंवा गुंड म्हणता येणार नाही, त्यांच्याकडे कामाला असणारा एक माणूस असा असायचा. कारण मामाची मोठी पेढी होती, आजोबांची मोठी पेढी होती, आणि आजोबांच्या कमरेला चांदीचे रुपया असलेली नेहमी थैली असायची. आणि तशा लगातानासह माझी आई त्या आजोळामधून सोलापूरमध्ये येत असे, आणि सोलापुरामध्ये आल्यानंतर 2-2 दिवसाचे तिचे उपास सुरू होत असे. पण तरीही हे कारुण्य मी कसं बघितलं ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. मी ज्या क्षणाला मला समजायला लागलं असेल तेव्हापासून हा मी विरोधाभास बघत आलेलो आहे. पण तिने कधीही ती तक्रार केली नाही, किंवा तो माहेरचा बडे जेव्हा मांडला नाही तेव्हा काय नाही, ती नेहमी साधं सांगायची की उपाशी आहेस तू ना, कोणाला माहिती आहे, तुला आणि मला बाहेर सांगायची काय गरज आहे. शाळेत जाताना किंवा कुठेही जाताना असं वाटलं पाहिजे की आत्ता लग्नातून जेवण आलाय म्हणून. तर हे तिची जी शिकवण होती. किती साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगू की एकदा संध्याकाळी कसा शाळेचा कार्यक्रम, शाळेतून आलो की मुलं वाट बघायची, गुलमोहराचं झाड होतं तिकडे आम्ही सगळे जमायचो, चकाट्या पिटायला धमाल करायचो. बालपण काय मजा केलेली आहे, उपाशी पोटी असून सुद्धा मजा केली आहे बालपणामध्ये. आणि मग ते एकदा गडबडीत काहीतरी ती शुभंकरोती म्हणायची, आई अर्धा कप चहा असेल नसेल द्यायचा, घोटायचा आणि खेळायला पडायचं, असा तो कार्यक्रम. एकदा शुभंकरोती आटपून आलो, चहा घेऊन आलो तर घरात उभी होती, माझ्या आधीतून उभी राहिली होती. झाली का शुभंकरोती? मी झाली शुभंकरोती. देवाकडे काय मागितलंस? काय साधा प्रश्न आहे, देवाकडे काय मागितलंस? मी मुळात बावळट असण्याची प्रक्रिया माझी लहानपणापासून सुद्धा अजून अव्यात चालूच आहे. मी मुळात होतो तसाच आहे आधी. मी काय सांगितलं की परीक्षेमध्ये पहिला नंबर येऊ दे, चांगले मार्क्स पडू दे वगैरे. हा म्हणाले असं नाही मागत असतं देवाकडे. आता जेव्हा ती प्रश्न करते ना, का असं काहीतरी सांगते, नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी आहे हे मला माहिती आहे. तर मी म्हटलं काय मागायला पाहिजे देवाकडे? तर म्हणाले की देवाकडे नेहमी असं मागावं की मला दाता कर, मला कधी घेता करू नकोस. हे मला तेव्हा सांगितलेलं आहे. हे संस्कार सगळे आहे. अजून मी तुम्हाला सांगतो की काय एक वाक्य बोलते आणि मग तुमचं सगळं लाईफ कसं, तुमचं आयुष्य कसं बदलून जात आहे. एक छोटीशी कविता आहे, भाकरीची कविता, मुद्दाम तुम्हाला ऐकवतो. की कसं होतं की आता 10वी-12वीच्या परीक्षा होतात आणि मग निकाल येतात. निकाल आल्यानंतर बातम्या येतात की अमक्याला 100% मार्क, 80% मार्क, 90, आता तर 110% मार्क. तेव्हा 35% सगळ्या विषयात पास झाल्यावर काय आनंद व्हायचा, तो अनुभव आम्ही तेव्हा घेतलेला आहे. आणि त्याच्या बरोबरीनं आई माझी पेपर वाचते, आजी वाचते, आधी महाराष्ट्र टाइम्स
तिचा आवडता पेपर आहे. ती 2 तास शांतपणे आंघोळ झाल्यानंतर पेपर वाचत असते. आता तिला काय कळतं माहिती नाही. पूर्वी ना ते वाढदिवस यायचे ना, तर ओळखीचं नाव असेल तर मला जरूर सांगायचे, आज अमक्या वाढदिवस आहे, त्यांना फोन कर म्हणून. इतकी तल्लक आहे ती. तर त्याच्या बरोबरीने काही बातम्या अशा येतात की 10वी मध्ये कमी मार्क्स पडले म्हणून मुलांना आत्महत्या केली, 12वी मध्ये 2 विषय राहिले म्हणून मुलीने आत्महत्या केली. अशाही बातम्या आपल्याला वाचायला लागतात. अशी एक बातमी वाचल्यानंतर एकदा ती मला म्हणाली, ही मुलं आत्महत्या का करतात याचं कारण तुला माहिती आहे का? सोपं कारण आहे. मी म्हणलं हो माहिती आहे. मुलं मोठी व्हावीत, चांगली शिकावीत, करती सवरती व्हावेत म्हणून आम्ही पालक त्यांना चांगल्या शाळेमध्ये घालतो, त्यांना हवं नको बघतो, सगळं देतो. मुलं अभ्यास करत नाहीत, परीक्षेमध्ये नापास होतात, आत्महत्या करतात. ती शांतपणे म्हणाली, हे त्याचं कारण नाही आहे. म्हणजे परत आता मला कळलं की त्या डोक्यात काहीतरी चाललंय वेगळा कार्यक्रम. मी म्हणलं बरं तुला काय वाटतं, काय वाक्य असेल यार? मी म्हणतो ना, जगातली ग्रेट माझी आई म्हणतो, एकच वाक्य ती मला म्हणाली होती, या मुलांनी आईच्या हातची भाकरी खाल्लेली नाही. मी परत तिला विचारलं म्हणजे काय, तर म्हणाली की ही तुझी जी पिढी आहे ना, ती पिझ्झा आणि पावभाजीवर पोचली गेलेली पिढी आहे. ज्याने कोणी आईच्या हातची भाकरी खाल्लेली असते ती मुलं आत्महत्या करत नाहीत, तर जे कोणी आत्महत्या करायला जातात त्यांना परतून आणण्याची ताकद आईच्या भाकरीमध्ये असते, असं तेव्हा तिने मला सांगितलेलं होतं. आणि मग हा कवीला एक विषय मिळून जातो. आणि मग त्याच्यानंतर एक कविता लिहिली. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. ती कविता अशी आहे की, साधी कविता आहे ही, निश्चित आपल्याला ती बालपणामध्ये घेऊन जाऊ शकते. की आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे, आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये परात घट्ट धरून ती ओल्या पिठाचा गोळा थापायची आणि बघता बघता भाकर तव्यावर जायची. मी समोरच असायचं बसून, दप्तर मांडून. पिठाने बरबटलेल्या हाताने ती दिवा माझ्या समोर ढकलायची. सराईतपणे चुलीतली लाकडे मागे पुढे करत राहायची. आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे, आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे. झळा लागल्याशिवाय मला फुलत नाही, असे काही बाई सांगत राहायची. चुलीतल्या जाळाचा उजेड तिच्या चेहऱ्यावर हलत राहायचा. मी पाहत राहायचो एकटक. तिची भाकरी कधीच करपायची नाही, तिची भाकरी कधीच करपायची नाही. पापुद्रा अलगद सुटून यायचा वर. आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही. आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही. कधी कधी वाटतं कसं काय निभावेल यांना. जाळ कमी जास्त करून काही करपू न देणं, आयुष्याच्या चढ उतारावरून भाकरीच्या पापुद्र्यासारखं अलगद मोकळं होत जाणं. आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे, आईला भाकरी करत असताना मी पाहिलेलं आहे. आणि माझ्यासाठी ती एकमेव अशी महत्वाची गोष्ट आहे, एकमेव अशी महत्वाची गोष्ट. एका कवितेतून कवी कधी कळत नाही. 1.5 कविता वगैरे वाचून कधी कविता कवी कळत नाही. कवीची मुलाखत घेतल्यावर सगळा अंतरंग कळतं. लक्षात ठेवा, जगातला सगळ्यात मोठा रंग कुठला असेल तर त्याचं नाव अंतरंग. तो अंतरंग आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्या कवितेतून आपण सेपरेट, पण त्याला बोलतं काय जो, हेच तर मी साहित्य संस्कृती मंडळाला सांगितलंय. मंडळाचे अध्यक्ष बदलतात, उपाध्यक्ष बदलतात. अजूनही तसं ढ आहे मंडळ ते, की जे आता धामणसकर एवढं तिकडे 90 वर्षाचा माणूस आहे, ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा कवी, त्याची मुलाखत नको का घ्यायला साहित्य संस्कृती मंडळाने? त्यामुळे त्यांच्या सावलीमध्ये सगळ्यात मोठं ज्ञान कुठे मिळतं माहिती आहे? पुस्तकात नाही मिळत. मोठ्या माणसाच्या सावलीत बसा, आपोआप ज्ञान मिळतं तुम्हाला. तो वृक्ष असतो. मी एकदा पाडगावकरांना दररोज फोन व्हायचा 7 वाजता आणि ते विचारायचे, अशोक काय करतो? म्हटलं तुम्ही करता तेच करतो. तर ते जे व्हायचे त्यावेळी त्याने कविता मी म्हणून दाखवली की, चांदणे वळले कुशीवर जागली पहाट, हार हाती केशरी मुंडावळ्या दवांच्या, हार हाती केशरी मुंडावळ्या दवांच्या, चंद्र येता बोहल्यावर लाजली पहाट. 2 मिनिटाचे स्तब्ध झाले आणि काय म्हणाले मला माहितीये? अरे अशोक, हे मला का नाही सुचलं? हा ज्ञानपीठ अवॉर्ड आहे, लक्षात ठेवा. राजकारणकीचं आमचं काम सुरू होतं आणि तो अरुण म्हात्रे त्याचा प्रकाशक म्हणून ते काम करणार होता. पत्रकारिता संग्रहाचा आम्ही ते, आणि नव्याची नवलाई म्हणून आम्ही ते सगळे आनंदात होतो. आणि
एकदा शांताबाई शेळके अणुशक्तीनगरमध्ये कार्यक्रमासाठी आलेले असताना मी त्यांना भीतभीत असं विचारलं होतं की मी माझं कविता संग्रहाचं काम आम्ही आता सुरू केलंय, तर तुम्ही माझ्यासाठी प्रस्तावना लिहाल का? अरे लिहिल की म्हणाले, मला आवडेल तुझ्यासाठी प्रस्तावना लिहायला, मी दिवाळी अंकामध्ये वगैरे तुझ्या कविता वाचलेल्या आहेत. आणि मग ते असं आमचं ठरलं होतं. मग मी जेव्हा अरुणला सांगितलं, अरुण मला म्हणाला की काय वेळ आहेस का, शांताबाई तर लिहितीलच पण तुझ्यासाठी पाडगावकर लिहायला पाहिजे प्रस्तावना. मी म्हटलं पाडगावकर माझ्यासाठी लिहितील की म्हणा, त्यात काय झालं मी सांगतो त्याचं ते कार्ड घे, लिही पत्र. मला आयुष्यात दोघांनी डिक्टेशन दिलेलं आहे पत्र, एक तर शंकर मध्ये सर आणि हे आमचे अरुण म्हात्रे, माझे गुरु अरुण म्हात्रे साहेब. तर त्यांनी सांगितलं त्यांनी जसं सांगितलं, बावळट हे नेहमी लक्षात ठेवा, मी बोलत असताना मुळापासूनच आहे, पाळण्यातलं नाव बावळटच आहे माझं. तर त्यानं जसं सांगितलं तसं लिहिलं सगळं की आदरणीय पाडगावकर सर, मी सतीश सोळांपूरकर, मला तुमच्या कविता आवडतात, माझा नवा कविता संग्रह येऊ घातला आहे, तुमची मला प्रस्तावना हवी आहे, मग तुम्हाला भेटायला यायची इच्छा आहे आणि तुमचं मानधन काय असेल ते मी देऊ, हेही त्यानं सांगितलं. आणि मी लिहिलं बावळटासारखं, हे लिहितात का कोणी पत्रात, लिहिलं मी आणि ते पत्र त्यांना तिकडे पाठवल्यानंतर 8 दिवसानंतर ना पाडगावकर सरांचं मला पत्र आलं. ते पत्र माझ्याकडे आहे, त्यांचे 2-3 फार सुंदर पत्र माझ्याकडे आहे. आणि मग ते पत्र आलं बघा त्यांचं, त्याच्यामध्ये फार सुंदर लिहिलं होतं असं, प्रिय सतीश सोळांपूरकर, सस्नेह. आणि मग असे मुद्दे टाकले होते. क्रमांक 1, माझा पत्ता चुकलेला आहे, तो पाठीमागे नीट दिलेला आहे, तो दुरुस्त करून घ्यावा. 2, तुमच्या कवितावर मला बोलायला आवडेल, मला फोन करून यावे, फोन नंबर पाठीमागे दिलेला आहे. आणि 3, सर्वात महत्वाचे 3 असे की मानधनाबद्दल प्रत्यक्ष भेटीत बोलू. मंगेश पाडगावकर. झाला कार्यक्रम. मी ते अरुण मला बरं आहे की मग जा तुम्ही भेटा त्यांना, म्हणजे आता मी येतो सोबत नाही, तुम्ही जा. मी याला पटवला. म्हणजे आयुष्यात जिथं जिथं मला भीती वाटली आणि आनंद होत होता ना, तेव्हा एक माणूस माझ्याबरोबर सतत आलेला आहे, तो संदेश ढगे सतत माझ्याबरोबर होता, तेव्हापासूनची गोष्ट आहे. संदेश म्हणला असं आपल्याला पाडगावकर सरांना फोन करतो मी, आपल्याला जायला लागेल. मग मी फोन केला, मी सध्या मी पाडगावकर, तुम्ही या. मग त्याने आम्हाला एक तारीख दिली. मग आम्ही ते कवितेचा बाळ घेऊन आणि आम्ही पाडगावकर सरांच्या घरी गेलो, नमस्कार केला, बाळ दिला. हो का, बरं आहे म्हणाले, माझा कविता संग्रहाला किती वेळ लागला होता, तुमचा अगदी छोट्या छोट्या वयात येतात, फार आनंदाची गोष्ट आहे म्हणाले. मिश्किलपणा म्हणजे इतकं बाळ होतो त्यांच्या आतमध्ये. मग घेऊन जा म्हणाले, मी बघतो. मग आम्ही निरोप घेतला, मग आम्हाला चहा पाणी वगैरे दिला, छान म्हणजे अतिशय सुंदर सराई केली होती आम्ही. आणि मग निघताना म्हणाले, मानधन आता तेवढं लक्षात ठेवा बरोबर, असं त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले. तर ते सतत आम्हाला आठवण देत होते. मग आम्ही आलो, आता म्हटलं की एकदा हो म्हटलेलं आहे, आता कुठलं काय पर्याय नाही माझ्याकडे. मग आम्ही घरी आलो. परत 8-10 दिवसानंतर त्यांचा मला हे फोन आला की असं असं आहे आणि तुम्ही अमुक दिवशी मला भेटायला. आणि मी परत ते म्हणाले की मी तुमचं ते कवितेचं बाळ सगळं बघितलं, मला कविता संग्रहावर प्रस्तावना लिहायला आवडेल. 2 अटी आहेत म्हणाल्या. एक असं, मी जेव्हा जेव्हा बोलवेल तेव्हा तुम्ही माझ्यासमोर येऊन बसायला पाहिजे, तुम्ही ती कविता वाचायची, मग मी त्याच्यावर सांगेन आणि मग मी प्रस्तावना नंतर लिहायचं काय ते बघूया आपण, पण तुम्ही यायला पाहिजे. मान्य आहे का? मी म्हणलं मान्य आहे, आवडेल ना तुमच्याकडे येऊन बसायला, काय त्यातनं. आणि दुसरी अट ती तुम्हाला माहिती आहे, मानधन त्याचं येते म्हणाले. या 2 अटी. त्याच्यानंतर 1 महिना त्यांच्या फोन प्रमाणे मी आणि संदेश ढगे असंख्य वेळेला त्यांच्याकडे गेलो. त्या अभ्यासिकेमध्ये घेऊन जायचे, कविता त्यांनी वाचलेली आधी असायची, मग मला वाचायला सांगायचे. मग हेच का, एकसारख्या 2 का लिहिल्या, इथं ही ओळ अशी काय येते, अमुक का, असं सगळं ते महिनाभर आमचा सगळा तो कार्यक्रम चालू होता. मग म्हणाले आता मला 15 दिवस मोकळं सोडा, मी बघतो काय ते कसं लिहायचं ते. 15 दिवसानंतर त्यांचा फोन आला की तुमची प्रस्तावना लिहून तयार आहे, तुम्ही ती न्यायला या, अमुक दिवशी या, मी घरी आहे. मी आणि संजय ढगे परत गेल्यानंतर परत चहा पाणी सगळं झालं. मला म्हणाले बसा शांतपणे. विस्तृत प्रस्तावना त्यांनी त्या पत्रास कार्मिकीसाठी लिहिली होती ती, आणि त्यांनी चांगली नाही प्रस्तावना म्हणण्याचा प्रश्नच येत नाही हो. इतकं, आणि मला इतकं लाजल्यासारखं वाटलं की क्या बात आहे, इतका मी मोठा कधी झालो, इतका भाग्यवान मी की पाडगावकर सरांनी त्यांच्या समोर बसून समजून घेऊन मला माझी प्रस्तावना लिहून दिली. ती सगळी प्रस्तावना लिहिली आणि म्हणाले कोण काढते पत्रिका ते पुस्तक. मी म्हणाल त्या अरुण म्हात्रेला सांग, त्याला फार गडबड करायची सवय आहे. माझ्या प्रस्तावनेमधला फुलस्टॉप सुद्धा, पूर्ण विराम सुद्धा इकडचा तिकडं झालेला मला चालणार नाही असं त्याला सांग, असं आम्हाला दम दिला. आम्ही बाहेर आलो.
दारात येताना हा म्हणाला, अरे ते मानधनाचं विचारून घे ना, ते राहिलं, आता ते विसरलेले दिसतात. मग म्हणलं सर एक विचारायचं राहिलं, म्हणलं ते अरे हो की म्हणाले, ते सांगायचं राहिलं तुम्हाला मानधन, या आतमध्ये या परत. बसवलं. पुस्तक कोण काढते? अरुण म्हात्रे. ते म्हणाले की कार्यक्रम कुठे करणार आहात? दादरमध्ये करायचं आमचं चालू आहे. बरं म्हणाले. ते म्हणाले की मी मानधन घेतोच, तुझ्याकडून पण घेणार आहे, पण मानधन कोणाकडून आणि किती घ्यायचं ते मी ठरवतो. परत बॉम्बगोळा टाकला की आता हे काय म्हणतील आणि काय नाही आम्हाला माहिती नाही, आणि म्हणाले त्याप्रमाणे मी तुझ्याकडून मानधन घेणार आहे. ते म्हणाले की जिथं कधी कार्यक्रम करशील त्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं, हे माझं मानधन आहे. आणि ते त्या कार्यक्रमात आले, सर होते, संदेश, बाकीची सगळी मंडळी होतीच. तर त्यांनी त्या पुस्तकावर तर बोलले, माझ्या कविता सादर केल्या, वाचून दाखवल्या आपल्या आवाजामध्ये. पत्रास क्रांती मधल्या माझ्या सगळ्या कविता म्हटल्या जुगलबंदी चालली होती. इकडे मधु मंगेश कर्णिक, इथे जगन्नाथ पेडणेकर, इकडे मधु मंगेश कर्णिक, आपले मंगेश पाडगावकर, इथे अशोक बागवे, अशी सगळी गॅलक्सी. आणि ती आपला अरुण म्हात्रे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. इतका मोठा तो सगळा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाची अजून एक तुम्हाला गंमत सांगतो की इतकी तुडुंब गर्दी त्या कार्यक्रमाला झाली होती की माझा मुलगा जो हार्डली 4-5 महिन्याचा होता, तो रडायला लागला म्हणून त्याला बाहेर जाऊन आणतो म्हणून संदेश डगे त्या मुलाला माझ्या बाहेर घेऊन गेला. कार्यक्रम संपेपर्यंत संदेश डगेला आत यायला मिळालं नाही. इतकी तुडुंब गर्दी, तुडुंब हॉल तो असा तिकडे सगळा तो भरलेला होता. हे पाडगावकरांचं संचित. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्याकडे जाता आलं, बोलता आलं, गप्पा मारता आल्या, 1-2 ठिकाणी त्यांच्या बरोबरीनं कविता म्हणता आल्या. हे सगळं मला परत हे सगळं संचिताचं देणं आहे असं मला वाटतं. तुम्ही त्या कवितेबद्दल म्हणत होता, ती कविता मी तुम्हाला एकदा सांगतो. परत ती त्या बालपणाच्या संदर्भात कुठेतरी घेऊन जाणारी कविता की अंधाऱ्या माळ्यावरून खाली सरळ एका रेषेत मुंग्यांची एक रांग सरकत असायची. अंधाऱ्या माळ्यावरून खाली सरळ एका रेषेत मुंग्यांची एक रांग सरकत असायची. ती थेट आईने गूळ भरून ठेवलेल्या, झाकण लावून गच्च बांधून ठेवलेल्या चौकोनी गुळाच्या डब्यापर्यंत. मग कोणत्या ना कोणत्या सणाच्या निमित्तानं बाहेर पडणाऱ्या मुंग्यांच्या रांगांकडे पाहून आई विचारायची, गुळाच्या डब्याला कोणी हात लावला होता का रे? आईचा डोळा चुकवून आम्ही भावंडे मधल्या सुट्टीमध्ये गुळाचा एक खळा पळवत असू. ते त्या मुंग्यांच्या रांगांकडे पाहून आईला कसे समजायचे हे आम्हाला पडलेले न सुटलेले कोडे असायचे. कधी कधी बाबा रस घेऊन यायचे गुराळावरून, कधी कधी बाबा रस घेऊन यायचे गुराळावरून, ठेवून जायचे दुधाच्या फडताळात. आईची निंबू आणि आल्याची जुळवाजुळव होईपर्यंत कब्जा घेतलेला असायचा मुंग्यांच्या रांगांनी. 1-2 डुंबत असायच्या उसाच्या त्या रसाच्या महासागरात, 1-2 सहज जायच्या आमच्या पोटात. तर आई म्हणायची, काय होत नाही एखादी मुंगी पोटात गेली तर, उलट डोळे येत नाहीत. पावसाळ्याच्या आसपास मुंग्यांच्या रांगा इकडून तिकडे तिकडून इकडे लगबगीने फिरताना दिसायच्या. तोंडात एखादा धान्याचा कण किंवा मेलेला मुंगळा गच्च धरून लगबगीने ओढत जाताना दिसायच्या. तेव्हा आई म्हणायची, आता 1-2 दिवसात पावसाला सुरुवात होणार बघ. हे आज सगळे इथे असे आठवायचे कारण म्हणजे आईने पाठवलेल्या लाडवाच्या डब्यातून काही मुंग्याही पोहोचल्यात इथे माझ्यापर्यंत दूर. आईने पाठवलेल्या लाडवाच्या डब्यातून काही मुंग्याही पोहोचल्यात इथे माझ्यापर्यंत दूर. या अनोळखी शहरात त्यांचं कसं होणार, म्हणून मी उठून बसलोय मध्यरात्री आणि लाडूही फारसे शिल्लक उरले नाही डब्यात. लाडूही फारसे शिल्लक उरले नाही. बालकविता प्रत्येक चांगल्या कवीने एक तरी संग्रह बालगीताचा लिहिलाच पाहिजे अशी सक्ती करायला हवी. याचं कारण बालकविता लिहिणे ही सोपी गोष्ट नाहीये. सगळ्यात कठीण जर काय असेल तर बालकविता लिहिणे. न समजणाऱ्या कविता कोणी लिहू शकतो, पण त्या वयाला त्याला कळेल. आता उद्या तिरुडकरांचं 1 फेब्रुवारीला बालकवितेचं पुस्तक आहे, नाव पण फार सुंदर आहे,
फडताळातली खेळणी. आता फडताळी अजून आजच्या पिढीला माहितीच नाही फडताळ काय असतं वगैरे. तर त्या 1 फेब्रुवारीला तो त्यांचा संग्रह येतो आणि एकनाथ आव्हाड सारखा काय ते अकादमी मिळालेला आहे आणि मी पण आहे. तर त्या संग्रहामध्ये जी सगळी कवितेची रचना आहे ती फार त्यांच्या विश्वातली असावी लागते. प्रचंड कल्पना करावी लागते त्यासाठी. म्हणजे ज्यावेळी करंदीकर असं लिहितात, स्वप्नात पाहिला राणीचा बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. आता हत्तीच्या पाठीवर नाग बसणं शक्य नाही, पण ते चित्र त्या मुलांना एवढं भावतं, एवढी कल्पना ते करतात. सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय. आणि त्याच्यामुळे आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा. आता हे कॉर्पोरेट जगाला मान्य होईल का? नाही होणार ना. ते लहान मुलांना असं वाटतं की रविवार पुन्हा पुन्हा यावा असं त्याला वाटतं. भोलेनाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल काय रे डोपर. हे जे आहे ज्यावेळी मुलं शाळेत जायला काहीतरी कारण सांगतात, आपल्या घरातली सुद्धा, त्यावेळी त्यांना शाळेत कधी पाठवू नका. त्यांना ते इतकं छान असतं त्यांचं ते मत की मला नाही, मला माझ्याप्रमाणे एक दिवस तरी वागू दे ना. असं काय करता तुम्ही फार वागता, आम्हाला वागू दे की नाही. तर हे सगळं जे बालविश्व आहे ते ह्याच्या त्या कवितेमध्ये आहे. तर ते एक सुंदर बालकविता, त्याच्या मागची प्रेरणा सांगायची एक मस्त बालकविता आपण ऐकूया. आणि त्यावर आमच्या कार्यक्रमावर एक 2-3 मिनिटं बोलण्याची मी नारायण जाधव यांना विनंती करतो. आणि मग त्यांनी ह्याचा समारोप करावा. कारण हा माणूस आपल्याला इथे भेटलाय हे आपलं भाग्य आहे, लक्षात ठेवा. कारण ही माणसं पुन्हा पुन्हा दिसत नाही. सागर तळाशीकर दररोज शूटिंग असते, दररोज शूटिंग. पण आमच्यावर प्रेम असं की 2-3 म्हणजे त्यांनी किती पैशाला लाथाडून इकडे आले. तर मला नेहमी असं वाटतं की एका शॉटसाठी एवढे मोठ्या माणसं पण ते नाही म्हणतात. आमच्या मित्रांसाठी हा जो प्रामाणिकपणा आहे तो इथे. तर सागर किंवा त्यांनी नारायण जाधवांनी समारोप करावा. माझा इथे समारोप झालेला आहे. वसुंधरा घाणेकर यांचे मी आभार मानतो. या गच्चीमध्ये त्यांनी हा सगळा मेळावा भरवला. फार सुंदर मजा आली. एकही माणूस कंटाळला नाही, कोणी जांभई दिली नाही. सगळे अगदी मन लावून ऐकत होते. कारण मला मी शिक्षक असल्यामुळे शेवटच्या बेंचवर काय चाललंय हे मला नेहमी कळतं. आणि त्यामुळे अगदी तिथपर्यंत मिरजकर बसलेत तिकडे, आमचे हे बसलेत रणजित राणे, पण ते अजिबात हल्लेले नाहीयेत. आणि त्यामुळे कार्यक्रम फार चांगला झाला. वसुंधरा माते आपणास नमन. कोकणाचा दौरा होता आमचा आणि आम्ही कोकणात गेलो होतो 8-10 दिवस सर्व ते बरोबर गाडीचा प्रवास आणि आमचं सगळं ते चाललेलं असताना शाळेमध्ये जेव्हा कार्यक्रम केले जायचे ना तेव्हा ह्या आईच्या संदर्भातल्या माझ्या कविता जात असत. पण मुलांसाठी माझ्याकडे बालकविता नाही आहे. मी बालकविता लिहिली नाही ना, ही खंत मला जाणवत की एखादी चांगली बालकविता माझ्याकडे असती तर आता सादर करता आली असती आणि मुलांना त्याचा आनंद देता आला असता असं वाटत असेल. तर मी यांना गाडीमध्ये एकदा विचारलं होतं की सर बालकविता मला लिहायची, मला लिहिता येत नाही. आणि त्या सगळ्या त्या माझ्या 8 दिवसाच्या प्रवासामध्ये यांच्या सानिध्यामध्ये यांनी मला बालकविता म्हणजे काय असते, ती वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी बालकविता कशी लिहायला पाहिजे, बालकविता लिहित असताना तुझ्या मनामध्ये काय पाहिजे आणि तू तुझ्यातला मोठेपणा सगळा विसरून बालकाच्या भूमिकेमध्ये तुला कसं जाता आलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शांतपणे त्या सगळ्या 8 दिवसामध्ये शिकवल्या. आणि मग मी बालकविता लिहायला लागलो. त्या बालकविता मी लिहिल्या. आता बालकविता लिहिल्या हे मला स्वतःला ग्रेटच वाटत असतं नेहमी. ओरिजिनल बावलेटचा कार्यक्रम परत एकदा. तर मी म्हटलं की यांना दाखवल्याशिवाय तर नाही. मी यांच्याकडे घेऊन गेलो. यांची पहिली दाद जी होती क्या बात आहे, तुझ्यासारखं मला लिहिता येत नाही, म्हणजे ते मनापासून बोलतात हे मला माहिती आहे. आणि मग मला वाटलं की थोडीशी बालकविता मला लिहिता येते. आणि मग हे शाळेमध्ये गाव नावाचं हे पुस्तक आम्ही केलं आणि ते खूप छान गेलं. त्याचा कविता सर्वांना आवडले. काही कविता मी म्हणणारच आहे. आभार प्रदर्शनानंतर होईलच, नारायण जाधव सर बोलणार आहेतच. आणि हे हो अंमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये हे पुस्तक तिकडे आम्ही प्रकाशित केलं आणि खूप तिकडे धमाल केली होती. म्हणजे आणि बागमेसर असताना हे सगळा आनंद होतो, मजा येतो. आणि कसं होतं की मला अजून एक फायदा की आज आलेली मी सोडून सगळी माणसं बागवेसरांना
बागवे सरांच्या नावामुळे आलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचं नाव टाकतोच कुठल्याही कार्यक्रमामध्ये, म्हणजे मग कार्यक्रमावर बोलवतो, असं सगळं माझं असतं. तर वसुंधरा मॅडम त्यांच्या कथा तुम्ही जरूर वाचा. मी परत एकदा ही अधोरेखित करून सांगतो, मी असं बोलत नाही फारसं कोणाबद्दल, आणि मी जाहीर बोलत नाही. त्यांच्या कथा वाचण्याजोग्या आहेत, मला त्या आवडलेल्या आहेत आणि उत्तम कथा त्या लिहितात. ते पुस्तक मिळवा, वाचा. त्यांच्या आम्ही ग्रेस सरांच्या संदर्भातला एक कार्यक्रम त्यांच्याकडे घरी अशी मैफिल होती, ग्रेस सरांच्या कविता समजून घ्यायच्या होत्या आणि ग्रेस सरांनी माझे जे रिलेशनशिप आहे, संबंध होते, त्या संदर्भातल्या काही आठवणी, असा कार्यक्रम आम्ही त्यांच्याकडे केलेला होता. अगदी 15-16 माणसांच्या उपस्थितीत काही मंडळी इथे उपस्थित आहेत आज. आणि त्यावेळेला संजय ढगे म्हणाले की सतीचा रुजवात कार्यक्रम तुम्ही इकडे करायला पाहिजे, त्याच्या कविता तुम्हाला ऐकता आल्या पाहिजे. आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की मी तो कार्यक्रम इकडे करते. आणि त्यांच्या या सगळ्या एकट्या एकट्या म्हणजे मनुष्यबळ नाही तरीही त्यांच्या या सगळ्या धकाधकीच्या याच्यातून त्यांनी उत्तम हा कार्यक्रम इथे आणला. त्यानिमित्तानं आम्हाला सगळ्यांना एकत्र आणता आलं. मी तुमचे आभार मानतो. तुमचे सर्वांचे आभार आहेतच, ते मनामध्ये ते ऋण आहे, ते रुजवात आहे. आणि म्हणून एक छान कविता, आणि याची नाव आहे ती तुला माहिती आहे थोडंसं. गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. सगळे कसे छान होते, नव्हता तुझा भाव. गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. सगळे कसे छान होते, नव्हता तुझा भाव. आण्या बामणाच्या गुळ पोळीवर गण्या गुरुवाची नजर. आण्या बामणाच्या गुळ पोळीवर गण्या गुरुवाची नजर. मण्या मोरेच्या डब्यात तर नुसतीच कोरडी भाकर. युवऱ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा. युवऱ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा. दिलप्या चोगल्याच्या झुणक्यावर सगळ्यांचाच डोळा. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात. वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारीत खात. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात. वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारीत खात. कधी उपाशी कधी तुपाशी सगळाच गोपाळकाला. कधी उपाशी कधी तुपाशी सगळाच गोपाळकाला. शाळेमध्ये गाव होते, गावामध्ये शाळा. शाळेमध्ये गाव होते, गावामध्ये शाळा. मी नारायण कवी कुलोत्पन्न बागवे सर, सोळांपूरकर सर. पूर्वी व्यत्ययची पाटी यायची ना, तशी पाटी मला समजा. पहिली गोष्ट अशी, कार्यक्रम एवढा छान आहे, त्यात मी बोलू नये असं मला वैयक्तिक वाटतं, पण त्यांनी बोलण्याचा आग्रह केला म्हणून मी आवर्जून बोलणार आहे. त्यात काय आहे, बागवे सर आले की आम्ही थोडेसे नॉस्टॅल्जिकच होतो, कारण ते आम्ही कामगार विभागातलं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहोत. ते मी एकत्र शिकलेले आहे. शांताबाई म्हटल्यानंतर तो आमच्या आयुष्यातला, आमच्या काळजाचा एक हळवा कोपरा आहे. त्यांनी सांगितलं की मेश्राम सरांची आठवण काढली, तर मेश्राम सर असे हातात चॉक घेऊन असे फिरायचे आणि भरभर 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 बोलायचे. त्यांचं विशिष्ट त्या तिकडचा एक सूर होता, त्या पद्धतीने ते बोलायचे. शंकर वैद्यांकडे मी केवळ आपल्याला चांगलं मराठी बोलता यायला हवं म्हणून मी एम एला छंदशास्त्र घेतलं होतं आणि आफ्रिका हाऊसला आम्ही तिकडे जायचो. आता ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं यांची आईची कविता आणि त्यांची सुद्धा एक आईची कविता आहे, त्यांच्या आईला नंतरच्या काळात विस्मरण व्हायला लागलं होतं, ते आता मला कळतंय. ग्रेसांची त्यांनी आठवण काढली. ग्रेस माझे खूप फॅन होते. ग्रेसांच्या समोर मी असा बसलेला आहे. खरं म्हटलं तर कवीच्या तोंडून कविता ऐकणं हा एक वेगळा आनंद आहे आणि मी प्रत्येक वेळा तो घेत आलेलो आहे. अक्षरी आहे सगळं. आम्हाला खूप काही मांडायचं लागलं ना तर ती मंडळी 3-4 ओळीत काहीतरी सॉलिड बोलून जातात आणि आपल्याला त्याला दाद द्यावीशी वाटते. यांची कविता मी ज्या वेळेला वाचली त्यावेळेला जस्ट छंद म्हणून मी ती केली रेकॉर्ड आणि पाठवून दिली. आमच्या सुधीर चित्तेचा इमिजिएटली फोन आला. त्यांचा काहीतरी झिम्माट ग्रुप आहे त्याच्यावरती व्हायरल झाली वगैरे. माझ्या एका मित्राचा फोन आला की ती अमेरिकेपर्यंत पोहोचली. यांचा स्वतःचा फोन आला आणि ते म्हणाले मी पेश करतो जवळपास सगळ्याच काव्य संमेलनातून आणि कुठल्याही मैफलीतून, पण तुम्ही जी कविता पेश केली ती खूप वेगळ्या पद्धतीने केली. त्याचं एकमेव कारण नाटकात काम करणारा माणूस असल्यामुळे त्यातले मधले पॉज वर्क, शब्दांचं अचूक वजन ते जर असेल ना
तरच कविता छान पद्धतीने पोहोचते. आणि मला खूप बरं वाटतं अधेमध्ये कधीतरी बागवे सर फरमान गातात आणि पाठवून देतात कविता, ही कविता तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड करून पाठव. मग कधीतरी मला वेळ मिळाला की मी पाठवतो आणि मी प्रामाणिकपणे सांगतो हा माझा प्रयत्न आहे बघा. ते म्हणतात नाही जबरदस्त, असं त्यांचं नेहमी येतं. कार्यक्रम खूप छान झाला. खूप जणू गुलाब कलिका धोक्यात नाली होती, भेटाया मजला कविता आली होती. भेटाया. आज रमेश गोविंद वैद्य नावाचे कवी आहेत, पुण्यात राहतात. त्यांची ही कविता मला इथे बोलण्याची संधी दिली. तुम्ही छानपैकी ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद. नागपूर माझं माहेर आहे आणि माहेरशी संबंध माझा रवीमुळे आता आलाय. त्यामुळे मला अनेक लोकांनी मदत केली, अगदी पुष्पगुच्छ आणणे किंवा सगळ्या क्रेट उचलून आणायची आहे बाटल्यांची तरी सुद्धा. त्यामुळे यांचे आभार मला मानले पाहिजेत. आणि सोसायटीने मला ही गच्ची उपलब्ध करून दिली, त्यामुळे मला सोसायटीच्या सेक्रेटरींचे आभार मानले पाहिजेत. अगदी एका शब्दाने सुद्धा त्यांनी नाही म्हटलं नाही. आणि सोसायटीतल्या माझ्या मैत्रीण मेधा जोशी यांनी मला आपणून सांगितलं की सरस्वती वंदना मला म्हणायची आहे. त्यांचे खूप कौतुकाची गोष्ट आहे की बहिणीची किमो आज आहे ती होईल की नाही वेळेवर, म्हणून त्यांनी मला टेप रेकॉर्डरवरती 2 मिनिटाचं रेकॉर्डिंग पाठवलं की समजा मला येता आलं नाही तर सरस्वती वंदना व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे विनायक जाधव जे आहेत ते विशेष आभार मानते. आणखी मला मुख्य सांगायचं आहे की आज यांचे कार्यक्रमासाठी आभार आहेतच. आणि सागर तळाशीकर आणि नारायण जाधव या दोघांची भेट झाली. मला मधुभावांची तक्रार करायला समोरासमोर मिळाली. आणि सागर तळाशीकरच्या बद्दल मला बोलायचं होतं, म्हणजे डबल गेम मध्ये मी त्यांचं काम बघितलं होतं आणि खूप आवडलं होतं. आणि जरा खूप आनंद झाला, हे दोघं मला प्रत्यक्ष भेटले आणि त्याचं क्रेडिट या दोघांनाच जाईल. आणि ह्याच्याहून आभार सर्वात मानायचे म्हणजे तुम्ही सगळेजण आलात आणि कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवली. त्यामुळे मला तुमचेही मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. ची अभिजातता ज्या बोलीभाषांनीही टिकवून ठेवली, नव्हे ती आणखीन पुढे नेली, त्या बोलीभाषा विषयक कार्यक्रम करण्याचा माझा मानस आहे. अभिरुची संपन्न कार्यक्रमांची अशीच मालिका यापुढे तुम्ही पाहत राहणार आहात याची मला खात्री आहे. तुम्ही सगळेजण या चॅनलला लाईक करता, मला प्रोत्साहन देता, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार.